नमस्कार मंडळी, आज गुरुपौर्णिमेच्या पवित्र निमित्ताने मी बनवले आहे आपल्या सगळ्यांचा आवडतं केशर पिस्ता श्रीखंड। सण किंवा उत्सव असतो, घरच्या घरी बनवलेले श्रीखंड प्रत्येक घासाला खास बनवतो। चला मग सुरू करूया। आपल्याला 1 लिटर फुल क्रीम दूध उकळत ठेवायचं आहे। मग एका वाटीत कोमट दूध घेऊन त्यात थोडे केसर घालून छान ढवळून घ्या। उकळत्या दुधात 1 वाटी साखर आणि बनवलेले केसर दूध घालून घ्या। इथे आपल्या दुधाला साई येऊ द्यायची नाहीये, म्हणून त्याला सारखं ढवळत राहा आणि 10 मिनिटांनंतर गॅस बंद करून टाका। मी दही जमवायसाठी मातीचं भांडं वापरलं आहे, तुम्ही कुठलंही भांडं वापरू शकता। विरजनासाठी घट्ट दही घ्या आणि त्याला कमीत कमी 12 तास जमवायसाठी ठेवून द्या। दही जमवून 12 तास झाले आहे आणि बघा किती घट्ट मलाईदार केसर दही तयार झालं। तुम्ही हे दही असंही खाऊ शकता। चक्का तयार करण्यासाठी आपल्या संपूर्ण दह्याला एका पातळ कपड्यामध्ये काढून घ्या। त्यानंतर कपड्याला घट्ट बांधून त्यावर काहीतरी जड वस्तू ठेवून कमीत कमी 12 तास फ्रीजमध्ये ठेवून घ्या। दह्यातलं सर्व पाणी निघून गेलं आहे। चला मग आता श्रीखंड बनवायला सुरुवात करूया। तयार झालेल्या चक्क्याला एका चाळणीत घेऊन हलक्या हाताने चाळून घ्या। बनलेल्या श्रीखंडात 1 वाटी पिस्ता आणि गोड होईपर्यंत थोडी थोडी साखर घालून घ्या। इथे मी पिठी साखर वापरली आहे। बघा आपले श्रीखंड किती घट्ट झाले आहे आणि केसरच्या नैसर्गिक रंगामुळे त्याची आणखीन शोभा वाढली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तेजस होम किचनला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।